आर्णी येथे सुरू असलेली शिवपुराण कथा ही 7 दिवसीय ठेवण्यात आली होती आणि या कथा ऐकण्यासाठी महाराष्ट्रातून ठिकठिकाणाहून लोक आली होती. थोडा पावसाने तारांबळ केली तरी पण भावी भक्त महादेवाचे त्यांनी आपली त्या ठिकाणची जागा बदलली नाही व 7व्या शेवटच्या दिवशी शिवपुराण कथेच्या समाप्तीसाठी सर्व महाराष्ट्रातून ती कथा ऐकण्यासाठी जनसागर उसळला होता. परमपूज्य श्री प्रदीप मिश्रा यांनी आपल्या शिवपुराण कथेतून वाचन करून एक नवीन संदेश त्यांनी दिला व ही कथा शांततेत संपन्न झाली.